ही गोष्ट आहे एका डोंगराची, ज्याला लोक म्हणायचे काळछायाचा डोंगर. सह्याद्रीत एक डोंगर होता. फार कुणाला माहीत नव्हता आणि नकाशावरही त्याचं नाव नव्हतं. पण आसपासच्या गावात लोक त्याला काळछायाचा डोंगर म्हणायचे. संध्याकाळ झाली की त्या डोंगरावर काहीतरी हलताना दिसायचं. सावल्या चालतायत की काय असंच वाटायचं, म्हणून कुणी तिकडे फिरकत नसे. आदितीला मात्र अशा गोष्टींची फार आवड. जुनी ठिकाणं, गूढ कथा, सगळं. तिला एका जुन्या वहीत या डोंगराबद्दल 2 ओळी वाचायला मिळाल्या. जो हा डोंगर चढतो त्याचं आयुष्य बदलतं. हे वाचून आदिती थांबणार नव्हती. तिनं आपल्या 2 मित्रांना सोबत घेतलं. राघव, नेहमी ट्रेकिंग करणारा, आणि मयूर, जुन्या गोष्टी, इतिहास यात रस असलेला. 3 दिवस चालत ते डोंगराजवळ पोचले. तिथं एक म्हातारा बाबा बसलेला होता. आदितीनं विचारलं, बाबा, हा डोंगर चढायला काही धोका आहे का? बाबा हसला आणि म्हणाला, डोंगराचा धोका नाही, माणसाच्या मनाचा आहे. हे ऐकून तिघे एकमेकांकडे बघत राहिले. रात्री त्यांनी चढायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण थोड्याच वेळात वाट गोंधळायला लागली. एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतोय असं वाटत होतं. तेवढ्यात मयूर मागे राहिला आणि अचानक दिसेनासा झाला. मयूर, अरे कुठे गेलास? कुठूनच आवाज आला नाही. पुढे चालत असताना एक जुना दगडी दरवाजा दिसला, अगदी आतल्या आत रुतलेला. दरवाजावर लिहिलं होतं, जे हरलंय ते आत आहे. आदितीने थरथरत्या हातानं दरवाजाला हात लावला. दरवाजा आपोआप उघडला. आत मोठी गुहा होती. मधोमध एक विचित्र चमकणारा दगड होता. त्या दगडाकडे बघताच डोळ्यासमोर वेगवेगळे प्रसंग दिसायला लागले. जुने राजे, युद्ध, रडणारी माणसं. तेवढ्यात मयूरचा आवाज आला, अदिती, मी इथे आहे, पण बाहेर येऊ शकत नाही. राघव पुढे धावला, पण तो दगड जणू त्याला थांबवत होता. मग एक आवाज घुमला, एकच गोष्ट घेऊन जा, बाकी सगळं इथेच राहील. आदिती थोडा वेळ शांत उभी राहिली. मग तिनं म्हटलं, आम्हाला काही नको, फक्त आमचा मित्र परत हवा. क्षणात प्रकाश बंद झाला. मयूर गुहेबाहेर पडला. गुहा थरथरू लागली. तिघे धावत बाहेर आले. सकाळ झाली. डोंगर पुन्हा शांत दिसत होता, जणू काल रात्री काहीच घडलं नाही. राघव आणि मयूर पुढे चालत होते. आदिती थोडी मागे थांबली. तिने एकदा मागे वळून डोंगराकडे पाहिलं. क्षणभर तिला वाटलं कुणीतरी तिथे उभं आहे. तिने डोळे चोळले, पण तिथे कुणीच नव्हतं. ती दोघांजवळ आली. मयूर हसत म्हणाला, चला आता घरी जाऊ. आदिती काही बोलली नाही. थोडं पुढे गेल्यावर तिला मयूरचा आवाज ऐकू आला, पण तो मयूर समोरून नव्हता. तो आवाज डोंगराकडून येत होता. आदिती थबकली. तिने मागे पाहिलं. डोंगरावर पुन्हा सावली हलली आणि तिच्या हातातली वही आपोआप उघडली. त्यात एकच ओळ लिहिलेली होती, तो अजून पूर्ण परत आलेला नाही. आदितीच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ही ओळ तिच्या वहीत स्वतःहून कशी आली याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. राघव म्हणाला, अगं सोड ना, कदाचित तुझ्या डोक्याचा खेळ असेल. पण आदितीला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. मयूर मात्र शांत होता, खूप शांत. नेहमी बोलका असणारा मयूर आज फारच कमी बोलत होता. तो हसत होता, पण डोळ्यात ती जुनी चमक नव्हती. त्या रात्री गावात मुक्काम केला. आदितीला झोप लागली नाही. मध्यरात्री तिला कुणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं, अदिती. आवाज ओळखीचा होता. तो मयूरचा आवाज होता. ती उठून बाहेर आली. सगळं गाव झोपलेलं, पण दूर डोंगराकडे एक मंद प्रकाश दिसत होता. ती चालू लागली. डोंगराजवळ पोहोचताच तिला तोच म्हातारा बाबा दिसला. तो म्हणाला, मी वाट पाहत होतो. कशाची? आदितीने विचारलं. तो अर्धा परत आलाय, बाबा शांतपणे म्हणाले, आणि अर्धा अजून आतच आहे. मयूर? आदितीचा आवाज थरथरला. बाबाने मान हलवली. काळछायाचा डोंगर कुणालाही पूर्ण सोडत नाही. तो बदल करूनच परत पाठवतो. तेवढ्यात मागून पायांचे आवाज आले. मयूर? तो उभा होता, पण त्याची सावली वेगळीच दिसत होती.
ती हलत होती, जरी मयूर शांत उभा असला तरी. आदितीने घाबरून विचारलं, तुला काही आठवतंय का? आत काय झालं होतं? मयूर थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, मला सगळं आठवतंय, पण सगळं माझं नाही. डोंगराकडून वारा जोरात सुटला. झाडं हलू लागली. बाबा म्हणाला, एकच मार्ग आहे. आदितीनं विचारलं, काय? परत आत जायचा. राघव धावत आला. तू वेडी झालीस का? आपण कसाबसा बाहेर आलो. आदिती मयूरकडे पाहत म्हणाली, तो आपल्यात आहे, पण पूर्ण नाही. मयूर हसला. तोच आवाज जो गुहेतून ऐकू आला होता पुन्हा घुमला. वेळ संपते. डोंगरावर सावल्या हलू लागल्या. दरवाजा पुन्हा दिसू लागला आणि आदितीने एक पाऊल पुढे टाकलं. आदितीने पुढे टाकलेलं पाऊल परत घेतलं नाही. डोंगराचा दरवाजा हळूहळू उघडत होता. आतून थंड हवा येत होती. जणू कुणीतरी आतून श्वास घेत होता. राघव घाबरून म्हणाला, आदिती, आपण अजून वेळ आहे तोपर्यंत परत जाऊ. मयूर मात्र शांत उभा होता. त्याची सावली आता त्याच्या हालचालींशी जुळत नव्हती. आदिती त्याच्याकडे बघून म्हणाली, तुला परत जायचंय ना पूर्ण? मयूर हसला, पण तो हसणं माणसासारखं नव्हतं. तो म्हणाला, मला परत यायचंय, पण तो मला सोडत नाही. ते तिघे पुन्हा गुहेत गेले. आत काळमणीचा दगड पुन्हा चमकत होता, पण यावेळी तो जास्त काळा दिसत होता. आवाज आला, एक जण इथेच राहील. राघव ओरडला, नाही, हे काही मान्य नाही. आदिती पुढे गेली. ती म्हणाली, मागच्या वेळेस आम्ही निवड केली, या वेळेसही करू. दगड थांबला. आवाज विचारतो, काय देणार? आदिती थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, माझी आठवण. क्षणभर शांतता पसरली. मग सगळं हलायला लागलं. मयूर जोरात ओरडला. त्याची सावली त्याच्यापासून वेगळी झाली आणि दगडात ओढली गेली. मयूर जमिनीवर कोसळला. पुन्हा गुहा कोसळायला लागली. राघव आणि आदिती त्याला उचलून घेऊन बाहेर आले. सूर्य उगवला. डोंगर आता अगदी साधा दिसत होता. कोणतीही सावली नव्हती. कोणताही आवाज नव्हता. मयूर शुद्धीवर आला. तो आदितीकडे पाहून म्हणाला, तू कोण आहेस? आदिती थांबली. राघवकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठावर हलकंसं हसू होतं. ती म्हणाली, मी एक मैत्रीण. डोंगराने तिची आठवण घेतली होती, पण तिचा निर्णय नाही. ते तिघे निघून गेले. डोंगर मागे राहिला आणि दूर कुठेतरी आवाज आला. काळछायांचा डोंगर संपला नाही, तो फक्त शांत झाला.